मृत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि मुलगी वैभवी देशमुख भगवानगडावरती दाखल झालेले आहेत। भेटी दरम्यान मृत संतोष देशमुख यांच्या हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी बाबतचे पुरावे धनंजय देशमुख यांनी नामदेव शास्त्रींना दिलेले आहेत। सध्याची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। नामदेव शास्त्री यांची धनंजय देशमुख यांनी भेट घेतलेली आहे। थोडं मागे या ना तुम्ही। रूम ठेवा ना। त्या दिवशी महापरिनिर्वाण त्यांच्याकडे ह्यांच्या खात्याकडे झाली साहजिक। आज आम्ही आलो कवी समाजाचे दर्शन तुमच्याकडे आणि मग त्या भावनेला त्या दलित बांधवाची जी अट्रॉसिटी त्या दिवशी घेतली असेल तर आज संतोषांना देशमुख यांनी आपले तसे 24 वर्ष सगळ्या गोष्टी घटना घडल्यावर आणि त्या सगळ्या आरोपी शिंदे साहेब आमचा तुमचा विश्वास लोकांना व्यवस्थित आपण गावाला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे। सचिन, देशमुख कुटुंबियांनी आता नामदेव शास्त्रींची भेट घेतलेली आहे, सर्व पुरावे त्यांच्या समोर सादर केलेले आहेत। प्रथमेश, नक्कीच आता आपण पाहतोय की या ठिकाणी देशमुख कुटुंबीय आलं होतं। त्यांनी हातामध्ये मोठा जे आरोपी आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येतील त्यांच्यावरती किती गुन्हे दाखल आहेत आणि त्याचबरोबर संतोष देशमुख यांनी केलेल्या कामाचा जो त्यांना पारितोषिक मिळालेले आहे त्या संदर्भातले जे प्रमाणपत्र आहे ते दोन्ही घेऊन आले। एका हातामध्ये गुन्हेगारांचे रेकॉर्ड होता तर दुसऱ्या हातामध्ये मृत संतोष देशमुख यांनी चांगल्या कामाचा जो त्यांना पारितोषिक तो बंच होता। असे दोन्ही त्यांनी जो सुपूर्द केला महंतांना आणि त्यानंतर त्यांनी हे देखील सांगितलंय की या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र याला जातीय रंग देऊ नये असं धनंजय देशमुख यांनी विनंती केलेली आहे। त्यांनी असं देखील सांगितले की आमच्या 3 पिढ्यापासून आमचं शेत स्वतः ओपीसी समाजाचे सहकारी करत आहेत आणि त्यांचंच आम्ही त्यांनी पिकवलेलं धान्य खाऊनच आम्ही इथपर्यंत मोठे झालेलो आहोत। काही लोक याला राजकीय रंग देत आहेत, धार्मिक रंग देतात, तो देऊ नये असं देखील त्यांनी विनंती केली। त्याचबरोबर त्यांनी असं देखील सांगितलेलं आहे की आमच्या भावाला हालहाल करून मारलेला आहे, तर आमच्या भावाच्या जे गुन्हेगार असतील, जे मारेकरी असतील त्यांना तातडीने कारवाई केली पाहिजे, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। त्याला महंतांनी देखील दुजोर दिला। महंतांनी देखील सांगितलंय की गड नेहमीच देशमुख कुटुंबाच्या पाठीमागे राहील आणि जोपर्यंत हा प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून त्यानंतर त्यांना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत गड देखील भगवान गड देखील देशमुख कुटुंबांच्या सोबत राहील अशा पद्धतीचं आश्वासन महंतांनी दिलेलं आहे। त्याचबरोबर पाणावलेल्या डोळ्यांनी वैभवीने देखील या ठिकाणी महंतांना सांगितले की माझ्या वडिलांना हाल करून मारलेला आहे आणि माझ्या वडिलांना अशा पद्धतीने क्रूर पद्धतीने हत्या केलेली आहे। त्यामुळे अजूनही हा दुःख आमचं गाव संपूर्ण मस्साजोग गाव विसरलेलं नाहीये। त्यामुळे या आमचे जे वडिलांचे जे मारेकरी आहेत त्यांना कठोराहून कठोर शिक्षा झालीच पाहिजे आणि कोणीही आरोपीला पाठीला घालू नये अशा पद्धतीचे विनवणी या ठिकाणी त्या मुलीने केलेली आहे। आणि महाराजांनी देखील महंतांनी देखील त्या वैभवीच्या डोक्यावर हात ठेवत त्यांना आश्वासित केलेलं आहे की जो कोणी मारेकरी असतील त्यांना कठोराहून कठोर शिक्षा झाली पाहिजे, यासाठी गड देखील प्रयत्नशील असेल असं आश्वासन या ठिकाणी वैभवीला महंतांनी दिलेलं आहे। सध्या चर्चा त्यांच्यामध्ये सुरू आहे आणि यानंतर आता
जेव्हा त्यांनी प्रतिक्रिया दिली तेव्हा त्या प्रतिक्रियेतून असं त्यांनी सांगितलं आहे की माझे जो शब्द होता त्याचा विपर्यास करण्यात आलेला असल्याचं देखील महंत त्यांनी सांगितलेलं आहे. प्रथमेश. सचिन, आज नामदेव शास्त्रींनी भगवानगड हा देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी आहे, मारेकऱ्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही न्यायासाठी लढा देऊ असं देखील त्यांनी वक्तव्य केलेलं आहे देशमुख कुटुंबियांसमोर. मात्र 2च दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडेंनी देखील त्यांची भेट घेतलेली होती. यावेळेला याच नामदेव शास्त्रींनी आम्ही धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहोत असं वक्तव्य केलेलं होतं. जातीय सलोखा पहिल्यापासून त्या गावामध्ये होता. ते आज हे सांगायला आलेले की आम्ही यापूर्वी ते किती वेळा गडावर आलेले, त्यांनी ते मोबाईलमध्ये फोटो दाखवलेले भगवानगडाचेच आहेत. भगवानगड त्यांच्या कायम पाठीशी राहील हे माझं आजची ग्वाही आहे आपल्याला. बाकी मग आम्ही बोलून घेतोय. अजून एक बोलतो, हे जे गुन्हे 40-50 हे आरोपीवर सगळ्या ह्याच्या अपोजला हे साहेब तुम्ही बघा एकदा, हे तुमच्या पोलीस प्रशासनानं प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन केज यांनी हे प्रमाणपत्र आपल्याला दिलेलं आहे. अख्ख्या गावाचे पण गुन्हे ह्याचे अर्धे पण नाहीत किंवा जे आहेत ते किरकोळ आहेत. शेतीचा वाद म्हणजे कुठंतरी काहीतरी थोडीफार किरकोळ अशा ह्याचं प्रमाणपत्र पोलीस प्रशासनानं दिलेलं, ह्या डिपार्टमेंटनं दिलेलं आहे मसाजोगला. आणि गावाला 19 पुरस्कार या माध्यमातूनच मिळालेले आहेत सगळे. म्हणजे हे पण खूप महत्त्वाचा विषय आहे. कुठलीही गुन्हेगारी वृत्ती नाही. त्या लोकांचा आपल्याला कधी संबंध नव्हता आला. त्यांनी फक्त एकदा विचार करायला पाहिजे होता किंवा इतक्या 15 वर्षे सरपंच राहणाऱ्या माणसाला एकदा भेटावं. आम्हाला मी इथं मुद्दा म्हणून काही राजकीय गोष्टी बोललो नाही. त्याचं कारण काय की हा राजकीय गोष्टी बोलायचा किंवा मला हे सुद्धा त्रास व्हायला हे आरोपीबद्दल सुद्धा ह्या गादीवर बोलायचा. कारण का ह्यांचं हे कागदावर आलेलं काम आहे महाराज. ह्यांचे ह्या कागदामागचे कामं जर सगळे तुम्ही शोधले किंवा आम्ही सांगितले दुसऱ्या ठिकाणी, इथं नको, ही बाबाची म्हणजे बाबाचं ठिकाण आहे, इथं ह्यांच्यावर सुद्धा बोललो एवढं तर सुद्धा मला म्हणजे शहारे येईल. कारण इथं फक्त चांगल्या कामचं म्हणजे शिदोरी घेऊन जाऊ शकतो आपण. मागच्या वेळेस तुमची भेट झाली नव्हती, आम्ही आलो होतो, दर्शन घेतलं, थांबलो. आणि मला एकच उद्देश म्हणायचा की ह्यांची मानसिकता जर तपासली, आरोपींना आम्ही माफ करणार नाही, आरोपीला आम्ही पाठीशी घालत नाही. आम्ही भगवान बाबाच्या गादीवर बसून आम्ही शब्द देतो तुम्हाला, आरोपीच्या पाठीमागे भगवानगड नाही, संतोष देशमुखच्या पाठीमागे आपला गड राहणार आहे. तुम्ही काही चिंता करू नका, तुम्ही गडाचेच आहेत. फक्त कुठेतरी हा जो जातीय रंग दिलेला आहे तो आपण जर प्रेसला सांगितलं की हा जातीय रंग नाही नाही मी सांगतो त्याच्यावर, म्हणजे मला आदरपूर्वक मी सांगतो, इथं जातीचा रंग कोण द्यायलाय प्रामुख्यानं हे सगळ्यांना लक्षपूर्वक ऐका. ज्याला ह्या आरोपीची बाजू घ्यायची, त्यालाच फक्त जातीवादाचा अंश यायलाय. बाकी तर आम्ही दाखवलंय. दीपक काका आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. 1000 मुलींच्या पुढं ते अनाथ मुली तिथं सांभाळ करतात. दत्ता भाऊ आहे ते HIV ग्रस्त, म्हणजे शेकड्यावर मुलं तिथं सांभाळतात. विधवा महिला तिथं ज्या म्हणजे त्यांना कुणी आसरा देत नाही किंवा ज्यांचं काही कुणी नाही त्यांना सांभाळतात. म्हणून याआडून जर कुणी करत असेल तर ते खरे जातीवादी. त्यांना तिथं तुम्ही लगेच सांगा की तुम्ही ह्याची बाजू घ्यायचं काही कारण नाही. कारण का बऱ्याचशा गोष्टी हे सगळं पुढं जात असताना त्या सुद्धा आमच्याकडे आलेल्या आहेत. पण आम्ही शहानिशा केल्याशिवाय तुम्हाला बोलणं उचित नाही. हा तुम्हाला जे अन्नाचे फोटो आहेत ना, आपण आतमध्ये जाऊ. देशमुख कुटुंबीय आज भगवानगडावर गेलेले होते. यावेळी त्यांनी शास्त्रींची भेट देखील घेतलेली आहे. भगवानगड हा देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी आहे अशा प्रकारचा विश्वास शास्त्रींनी या देशमुख कुटुंबियांना दिलेला आहे. 2च दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील भगवानगडावर जाऊन त्यांची भेट घेतलेली होती आणि यावेळेला या संपूर्ण प्रकरणावरती वादंग निर्माण झालेलं होतं. आज संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी देखील भगवानगडावर जाऊन शास्त्रींची भेट घेतलेली आहे. सध्या आपण लाईव्ह दृश्य पाहतोय, भगवानगडावरील आहेत. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांची मुलगी वैभवी देशमुख भगवानगडावरती पोहोचलेले आहेत. त्यांनी नामदेव शास्त्रींची भेट घेतलेली आहे.
आरोपींसंदर्भातील सर्व पुरावे हे नामदेव शास्त्री यांच्या समोर त्यांनी सादर देखील केलेले आहेत। यावेळी भगवान गड हा देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी आहे। देशमुख कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही देखील त्यांच्या सोबत आहोत, असं देखील नामदेव शास्त्री यांनी म्हटलेलं आहे। दिलेले आहेत ते अजूनही ते सांगतायत, पण याच्यामध्ये धनंजय यांचं म्हणणं असं आहे की याला जातीवाद न देता जे कोणी आरोपीची बाजू घेणारे ते खरे जातीवादी आहेत। आम्ही अजून काही बोलायचं असेल तर अजून 2 शब्द ते बोलतील। भगवानगड हा कायमस्वरूपी संतोष देशमुखच्या आणि धनंजयच्या पाठीमागे आहेत आणि सदैव राहील। त्यांनी हे सांगितलेलं आहे की आम्ही गडाला मांडणारे गडाचे शिष्य आहोत, अनेक वेळा गडावरून येऊन गेलेलो आहोत। फक्त आज आरोपी जे आहेत त्यांची खरी पार्श्वभूमी काय आहेत, त्यांच्यावर किती गुन्हे आहेत हे दाखवण्यासाठी त्यांनी आरोपीचं गुन्हेगाराचं प्रमाण या ठिकाणी आणलेलं आहे आणि संतोष अण्णांनी किती चांगलं काम केलेलं आहे, त्यांच्या ग्रामपंचायतला किती पुरस्कार आहेत त्यांचं त्यांनी सर्टिफिकेट या ठिकाणी आणलेलं आहे। भगवानगड हा त्यांच्या पाठीमागे आहे, ते मूळचे बाबाचेच आहेत हे मला आज कळालेलं आहे। बाबाला मानणार आहेत आणि त्यांची जी जमीन आहे ते 3 पिढ्यापासून वंजारी कुटुंब करते, म्हणून जातीवाद न करता खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी हे या भगवानगडाच्या गादीवर माझं सांगणं आहे। याच्या अतिरिक्त जे काही आहे आम्ही बसून बोलू आणि त्यांना 2 घास खाऊ घालू, भगवान बाबाचा प्रसाद खाऊ घालू की जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल, मुलीला शांती मिळेल। तोपर्यंत आपण सगळ्यांनी लांब राहावं एवढंच माझं म्हणणं आहे। जर काही विचारायचं असेल तर धनंजय या ठिकाणी त्यांना बोलू द्या। मला महत्त्वाचा एक माझ्या मनातला प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे मला शांत राहा। आता या आपल्या लढ्यामध्ये म्हणजे हा न्यायाचा लढा आहे, अतिशय क्रूररित्या ही हत्या झालेली आहे। याच्यात बाबा प्रत्येक क्षेत्रातला माणूस आपल्याला, जसं की तुम्ही आता इथून संप्रदायाचं तुम्ही सांगितलं, तसंच राजकीय लोक याच्यात आहेत या न्यायाच्या भूमिकेत, सामाजिक आहेत, संप्रदायातले आहेत। तर ते जर कुठं न्यायाच्या भूमिकेत असले आणि त्यांना जर कुणी जातीवादी म्हणत असेल तर तो एक विषय चांगला गांभीर्यानं लक्षात घ्या। पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत विविध लोकप्रतिनिधी आहेत, जिल्ह्यातलेच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरचे, अख्ख्या महाराष्ट्रातले सगळे लोकप्रतिनिधी, तुमची पोलीस यंत्रणा सगळी या न्यायाच्या भूमिकेत आहे आणि न्याय मागत आहे। तर त्याच्यामध्ये त्या लोकप्रतिनिधीला जर जातीवादी म्हणण्यात आलं तर मग न्यायाच्या दिशेने येणारे ते लोक परत येतील का न्यायाच्या भूमिकेत? नाहीत येणार। तर ती सुद्धा गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे। हे पहिल्या दिवसापासून आज 54 दिवसापर्यंत जे लोकप्रतिनिधी आहेत, जिल्ह्यातले नव्हे तर सगळ्या बाहेरचे, हे देशमुख कुटुंबियाच्या न्यायात आहेत, त्यांना देखील न्याय मागतायत, त्यांना देखील तुम्ही चुकीचं ठरवलं नाही पाहिजे अशी माझी विनंती आहे। 1-2 शब्द वैभवी बोलेन तुम्हाला। जातीवाद न करता सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी देशमुख कुटुंब आपल्या गडावर आलेलं आहे। ताई बोला। बाबा, आज तुम्ही महंत आहेत, महाराज आहेत, गुरु आहेत आमचे, म्हणजे तुमचा आज दर्जा खूप मोठा आहे। आज तुमच्या पुढे मी खूप लहान आहे। फक्त मला एवढं वाटतं की जसं तुम्ही म्हणलात, एका चापटीचं जर त्यांची मानसिकता तशी झाली आणि त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली। आज माझ्या वडिलांच्या अंगावर, आज आम्ही फक्त न्यूजला ऐकतो की त्यांच्या अंगावर इतके वार झालेत, त्यांची अशी एकही अवयव नाहीये की तो शाबूत होता। त्यांचे जर आता मी घरीच ते ऐकलं की त्यांचे फक्त अस्थिमध्ये 3 हाडं निघतायत, तर म्हणजे आमची आज मानसिकता काय असेल? ते ज्यांचे फोटो आहेत ते आम्ही आज सुद्धा बघू, म्हणजे ते आम्हाला बघू वाटत नाहीये, त्याचं इतकं दुःख आहे। फक्त म्हणजे मला एवढं वाटतं की जे तुम्ही आमचे जे विचार होते किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली, त्याच्या मागचं कारण काय, ती घटना कशी आहे, जशी मागाशी तुम्हाला चाचाने सांगितली, तेवढंच तुम्ही आमचं म्हणजे एकदा ऐकून घेतलं पाहिजे होतं आणि नंतर तुमचं जे वक्तव्य ते मी करायचं। काहीही बोललेलो नाही, मी तुमच्या पाठीमागे आहे। हा जो समाजातला प्रकार आहे, हे वाईट लोकांनी केलेले काम आहेत। तुम्ही जर भगवानगडाचे शिष्य आहात, तुम्ही तुमच्या बाजूने आहेत। मासाजोग, केस तालुका हा बाबाला मांडणार आहेत, अनेक वेळा दौरे झालेले आहेत, म्हणून कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल। तुम्ही मला गुन्हेगाराचं जे काही गुन्हे दाखवलेले ते आणून दिलेले आहेत, मी गुन्हेगाराच्या पाठीमागे नाहीत।
फक्त इतर लोकांनी त्याचा अर्थ चुकीचा केलेला आहे. बाबा मला पण तेच वाटतं की जे ही वृत्ती आहे जी गुन्हेगारीची आहे त्याच्यामुळे आज माझ्या वडिलांची हत्या झाली आहे. फक्त ती जी वृत्ती आहे ती आपल्याला बाजूला काढायची आहे. आणि आमचं म्हणणं हे आहे की आरोपींचं ज्यांना समर्थन करायचं त्यांनी निश्चित करा. आम्ही त्यांच्याबाबत काही बोलत नाहीयेत, पण याच्यामध्ये कुठं जातीवाद आणतायत आणि ज्यांना आरोपीची पाठराखण करायची तेच जातीवाद काढतायत. माझ्या वडिलांनी जसं मला समजतंय तसं माझ्या वडिलांनी कोणतं जातीवाद केला नाहीये. आता सगळ्या चाचाने सांगितलं की आमचे शेतकरी सुद्धा हे वंजारी हेच आहेत, त्यांचं सुद्धा आडनाव मुंडेच आहे. पण आम्हाला एक असं याची खंत वाटते की जो माणूस जसं दलितांना वाचवण्यासाठी गेला त्यांनी कधी जातीवाद न केला, त्याच्यामध्ये न्याय मिळवण्यासाठी असे वेगवेगळे फाटे का फुटतात. आमचं एकच म्हणजे आज आम्हाला इतकं दुःख आहे, आमचं गाव सुद्धा या दुःखातून सावरू शकलं नाही. पण तरी पण आज आम्ही त्यांच्या न्यायासाठी झुंजतो, कारण की त्यांच्यावर जो अन्याय झालाय म्हणजे आता प्रश्न पडतो की कुणाला वाचवायला जाणं हा पण आपला गुन्हा आहे का. म्हणून ही जी घटना घडली आहे ती नंतर घडून यासाठी आम्ही फक्त न्याय मागतोय. आमची अपेक्षा हीच आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. भगवानगड आपल्या पाठीशी आहेत. मी भगवान बाबाला प्रार्थना करतो लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर न्याय मिळावा आणि मुलीला सांत्वना मिळावी. भगवानगड हा कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी उभा राहील. आरोपीचं कधीही समर्थन करत नाही. त्यांनी पुरावे आणलेले की आरोपीवर किती गुन्हे दाखल झालेले आहेत. कदाचित माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ झाला असेल तर ते आरोपी हे आरोपीच आहेत, गुन्हेगार आहेत हे सांगण्याकरता या ठिकाणी कुटुंब आलेलं आहेत. गडाचंच कुटुंब आहेत. म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्राला विनंती आहे याला जातीय कलर न देता न्याय मिळावा यासाठी आपण सगळेजण प्रार्थना करू. भगवान बाबा की शास्त्रीजी यापूर्वी तुम्ही काही माहिती घेतली होती का पण या प्रकरणाची ज्यावेळी धनंजय मुंडे या ठिकाणी आले होते भेटायला? बस झाला. त्यांना जीव द्या, जेवून घालू द्या, बाबाचा प्रसाद घेऊ द्या. महाराजांनी या संदर्भात जे समजा अमानुष हत्या झाली, मारहाण झाली, त्याचे काही इथं फोटो येतं. याच्यावरून फक्त एक तुम्ही लक्षात घ्या, ही फोटो बघितल्याच्या नंतर तुमची नाही ह्यांना दाखवत नाही, मीडियाला दाखवत तुमच्याकडे सुपूर्द करतो, तुम्ही पाहून घ्या फक्त. हे आम्ही कुणाकडेही देणार नाही. त्याच्यावरून म्हणजे ते आरोपीने किती कशा माणूस हत्या केली हे तुमच्या लक्षात येईल आणि ह्या बाबतीत तुमची प्रतिक्रिया नंतर आम्हाला काय ते कळवा. भगवानगडावर जाऊन देशमुख कुटुंबियांनी नामदेव शास्त्रींची भेट घेतलेली आहे. यावेळेला भगवानगड हा देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी आहे. न्याय मिळेपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत असा विश्वास देखील नामदेव शास्त्री यांनी देशमुख कुटुंबियांना दिलेला आहे. त्याचबरोबर मी कुठल्याही आरोपीचं समर्थन करत नाही असं वक्तव्य देखील नामदेव शास्त्री यांनी केलं आहे. Thank you.